नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेलं वादग्रस्त धार्मिक स्थळ आज हटवण्याची शक्यता आहे। वादग्रस्त धार्मिक स्थळ प्रकरणी महानगरपालिकेने 15 दिवस अगोदर धार्मिक स्थळ हटवण्याची नोटीस दिली होती। या नोटीसीची मुदत आता संपल्यानंतर आज पालिका अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे। अनधिकृत धार्मिक स्थळ आज हटवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नोटीस या संदर्भात देण्यात आली होती। या नोटीसीची मुदत संपल्याने आज पालिका हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता या संपूर्ण परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेश, आपण पाहतोय अनधिकृत धार्मिक स्थळ होतं ज्या ठिकाणी आता नोटीस या ठिकाणी देण्यात आली होती। पालिका आज हे धार्मिक स्थळ हटवण्याची आता शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काय अधिकची माहिती? अगदी खरं तर 15 दिवसापूर्वी या अनधिकृत धार्मिक स्थळाला नोटीस देण्यात आलेली होती। महापालिकेच्या वतीने ही नोटीस देण्यात आलेली होती। हे अनधिकृत धार्मिक स्थळ हे अनधिकृत असल्याचा दावा हा महापालिकेने केलेला होता आणि यानंतर हे अनधिकृत धार्मिक स्थळ स्वतःहून काढून घ्यावा अशा आशयाची जी नोटीस होती ती लावण्यात आलेली होती। आज त्या नोटीसीची जी मुदत आहे ती संपुष्टात आलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि आतमध्ये जर बघितलं तर या अनधिकृत धार्मिक स्थळावरचं जे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे ते काढण्याची जी कारवाई आहे ती पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। रात्रीच्या वेळी या ठिकाणी काही प्रमाणात दगडफेक झाली। जी, काही तांत्रिक अडचण येते, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। आपण पाहतो या ठिकाणी वादग्रस्त धार्मिक स्थळ प्रकरणी महानगरपालिकेने 15 दिवस अगोदर धार्मिक स्थळ हटवण्याची नोटीस दिली होती आणि या नोटीसीची मुदत संपल्याने आज पालिका अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।